पळून पळून थकला आणि तेलंगणात सापडला. अखेर प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी केली अटक. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ढासळली असल्यानं फडणवीसांनी गृह खातं सोडावं, माजी खासदार राजू शेट्टींची मागणी. आम्ही आमच्या गावातच बरे, हद्दवाढीऐवजी प्राधिकरण सक्षम करा, प्रस्तावित हद्दवाढीमधील गावांची मागणी. आज बंद पुकारत केला हद्दवाढीला विरोध. कोल्हापूर जिल्हा परिषद स्वउत्पन्न वाढीचा प्रयत्न करणार. आज 43 कोटी 65 लाखांचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत सादर. आणि देवस्थानच्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करण्यासह अन्य मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन.